जोशी के निधन को शिवसेना और महाराष्ट्र के लिए बड़ी क्षति बताते हुए विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने कहा कि उद्धव ठाकरे के बाद मनोहर जोशी का नेतृत्व शिवसेना में सबसे बड़ा था। अनुशासन और संगठन के प्रति निष्ठा मनोहर जोशी से सीखनी चाहिए। मनोहर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होतं ते मनोहर जोशी सरांचं निश्चित होतंच। त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं। नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त, काटेकोरपणा, संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे। कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेना प्रमुखांनी राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारलं सुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला। हे मी का सांगतो की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं, पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेश म्हणजे एक साधा कागद शिवसेना प्रमुख लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे राजकारणाची सगळ्या पक्षाची, फक्त शिवसेनेचीच नाही, याने एक आदर्श घ्यावा। त्यांचा टापटीपणा, त्यांचा वक्तशीरपणा, वेळ पाळण्याची त्यांची पद्धती, एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे। मला वाटतं एक शिवसेनेचं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे।